मित्रांनो, तुमची आमची लग्न जुळत नाहीत ही एक भयानक वास्तविकता समाजासमोर उभी ठाकलेली आहे. अशातच गरीब शेतकरी कुटुंबाला मुली मिळत नाहीत आणि त्यातच कोणीतरी आपली फसवणूक करून जाते. आणि अशा स्थितीमध्ये एक भामटा असा आहे की त्याने तब्बल एक नव्हे, दोन नव्हे, तर 25 पेक्षा अधिक जणींसोबत आपलं लग्न करणाऱ्या एका या आधुनिक काळातील लखोबा लोखंडेला नालासोपारा पोलिसांनी नुकतीच अटक केलेली आहे. त्याला बेड्या ठोकल्यात. एकीकडे लग्न जुळत नाहीत म्हणून सर्वजण परेशान आहेत, मात्र या लखोबा लोखंडेचे कारनामे ऐकले तर तुम्हीही चक्रावून जाल. कारण त्याने 2-4 नव्हे तर तब्बल 25 ते 30 महिलांशी लग्न करण्याचा प्रताप त्याने केलेला आहे. ही माहिती पोलिसांकडून समोर आलेली आहे. एवढ्यावरच तो थांबला नाही तर त्याने त्या महिलांना लाखो रुपयांनी गंडा सुद्धा घातलेला आहे. त्याचा काय नेमका वृत्तांत आहे तर त्याबाबतची आपण माहिती घेणार आहोत. फिरोज नियाज शेख असे या लखोबाचे नाव आहे. त्याने लग्न जुळणाऱ्या एका संकेतस्थळावर आपली फेक प्रोफाईल तयार केली. तिथे तो घटस्फोटित किंवा विधवा महिलांना टार्गेट करायचा. लग्न करून त्यांच्याकडून पैसे, दागिने आणि मौल्यवान वस्तू सुद्धा घ्यायचा आणि नंतर तो आपला हेतू साध्य झाला की त्या ठिकाणाहून तो फरार व्हायचा. मात्र नालासोपारा पोलिसांनी त्याचीच मोड्स जी काही ऑपरेडी होती, म्हणजे त्याची जी काही पद्धत होती, ती पद्धत वापरून त्याच्या मुसक्या आवळल्या. म्हणजे आचार्य अत्रे यांच्या तो मी नव्हेच या नाटकातील जो काही लखोबा लोखंडे याला देखील लाजवेल असं त्याचे कारनामे या आधुनिक लखोबाने केलेले आहेत. मॅट्रिमोनियल वेबसाईट्सवर घटस्फोटित आणि विधवा महिलांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात तो ओढायचा. काहींना तो लग्न बेडीतही अडकवायचा. असे करता करता तोच पोलिसांच्या बेडीत कसा अडकला हे त्यालाही कळलं नाही. कारण ज्या पद्धतीने तो मॅट्रिमोनियल वेबसाईटवर फेक प्रोफाईल बनवून महिलांची फसवणूक करायचा, त्याच पद्धतीचा वापर पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी केला. नालासोपारा पोलिसांनी देखील एका महिलेच्या नावाने फेक प्रोफाईल बनवून सापळा रचला आणि या सापळ्यात हा लखोबा लोखंडे अलगद अडकला गेला. फिरोज शेख याने केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि गुजरातमध्ये देखील आपला उपद्व्याप केलेला आहे. आतापर्यंत त्याने जवळपास 25 ते 30 महिलांना गंडा घातलेला आहे आणि अनेक वेळा जेलच्या वाऱ्यात देखील त्याने केलेल्या आहेत. फिरोज शेख याने एका लग्न जुळवणाऱ्या संकेतस्थळावरून एका घटस्फोटित महिलेशी ओळख वाढवली. त्यानंतर तिच्याशी लग्न देखील केले. आपल्या नव्या संसाराची स्वप्न बघणाऱ्या त्या महिलेचा विश्वास त्याने संपादित केला आणि फिरोजने तिच्याकडून लॅपटॉप आणि कार घेण्यासाठी 6,50,790 रुपये घेतले आणि पसार झाला. आणि इथेच त्याचं बिंग फुटलं. आपला नवा जोडीदार फिरोज गायब झाल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे या महिलेच्या लक्षात आले आणि त्यानंतर तिने थेट नालासोपारा पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनी फिरोजचा शोध सुरू केला, मात्र त्याचा जो काही नंबर होता तो बंद असल्याने पोलिसांना सापडत नव्हता. त्यामुळे पोलिसांनी फिरोजचीच गुन्हा करण्याची जी काही पद्धत होती ती वापरली आणि एका महिलेच्या नावाने फेक अकाउंट बनवून त्याच्यासोबत सलगी केली. त्याला भेटायला बाध्य केले आणि मग त्यावेळी पोलिसांनी सापळा रचून मग या लखोबाला कल्याणमधून जेरबंद केले. त्याच्याकडून अनेक महिलांचे ATM कार्ड, चेकबुक, 6 मोबाईल, 1 लॅपटॉप, महिलांचे पॅन कार्ड, वेगवेगळे क्रेडिट कार्ड, दागिने सापडलेले आहेत. 3,21,490 रुपयाचा मुद्देमाल जवळपास पोलिसांनी हस्तगत केलेला आहे आणि त्याची ही पद्धत आता सध्या हा आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे. यातून ज्या ज्या महिलांची फसवणूक झाली त्या महिला आता तक्रार देण्यासाठी पुढे येतील. मात्र त्याने जी काही पोलिसांकडे कबुली दिलेली आहे तर त्यानुसार आतापर्यंत त्याने जवळपास 25 ते 30 महिलांना या पद्धतीने गंडा घातलेला आहे. तर असो मित्रांनो, आम्ही वारंवार सांगत असतो की विवाह हे आपल्या ओळखीत, नात्यागोत्यात किंवा परिचयात जुळत असतात आणि अशा स्थितीमध्ये आपण मॅट्रिमोनियल साईट्स, व्हॉट्सअप किंवा सोशल मीडियाचा आधार घेतो आणि त्यातून दररोज कुठे ना कुठे फसवणुकीचे प्रकार समोर येत आहेत. तुर्तास तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्यापूर्वी मराठा लग्न अक्षदा हा एक सेवाभाव म्हणून सामाजिक प्लॅटफॉर्म आहे. तो आपण प्ले स्टोअरला जाऊन मराठा लग्न अक्षदा ॲप डाउनलोड करू शकता. त्या ठिकाणी मोफत निशुल्क प्रोफाईल पाहू शकता, आमचे व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता आणि एकमेकांना मध्यस्थ या भावनेनं आपण सुद्धा पुढे यावे हे असे आपल्या सर्वांना आव्हान आहे. धन्यवाद. जय जिजाऊ.